अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण टॉपिक टीच केला होता व्हॉट इज मीन बाय टाइम पिरियड आणि टाइम पिरियडचं डेरिव्हेशन, त्यानंतर फ्रिक्वेन्सी आणि फ्रिक्वेन्सीचं डेरिव्हेशन. आजचा पहिला क्वेश्चन आहे डिराइव्ह द रिलेशन बिटवीन angular velocity and frequency, and number 2 relation between linear velocity and frequency. Okay, so first write down the question. Derive the relation between angular velocity and frequency. Angular velocity and frequency. Number 2 linear velocity and frequency. Linear velocity and frequency. आणि बोर्ड कडे केअरफुली लक्ष द्या. पहिलं रिलेशन बिटवीन angular velocity and frequency. आता याला आपण सॉल्व कसं करू, लक्ष द्या. वी नो दॅट टाइम पिरियड टी इक्वल टू असतो आपला 2π/ω. हे डेरिव्हेशन आपण मागच्या लेक्चरला घेतलं होतं. टी इक्वल टू 2π/ω. बट मला रिलेशन कोणाचं काढायचं आहे, अँग्युलर वेलोसिटीचं. तर यालाच मी ओमेगा इक्वल टू काय लिहू शकतो, 2π/t. टी इक्वल टू 2π/ω. तर ओमेगा म्हणजेच 2πt. बट 1/t म्हणजेच आपली फ्रिक्वेन्सी असते. हे पण आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये टीच केलं होतं. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो 1/t. मग विद्यार्थी मित्रांनो, टॉइस पाय ऍज इट इज आणि 1/, काय आहे, टी. तर 1/t ची व्हॅल्यू काय येणार, n. सो ओमेगा इक्वल टू 1/t म्हणजे n टॉइस पाय n. झालं रिलेशन. अँग्युलर वेलोसिटी म्हणजे ओमेगा, फ्रिक्वेन्सी म्हणजे n. Relation between angular velocity and frequency. Second, relation between linear velocity and frequency. ओके, आता मला लिनियर वेलोसिटी आणि फ्रिक्वेन्सी मधलं रिलेशन शो करायचं आहे. वी नो दॅट हे डेरिव्हेशन आपण सॉल्व केलं आहे. v इक्वल टू r इंटू ओमेगा. आणि ओमेगाची व्हॅल्यू आताच फाइंड आउट केली आपण, टॉइस पाय n. सो v इक्वल टू r इंटू टॉइस पाय n. यालाच मी असं पण लिहू शकतो, v इक्वल टू टॉइस पाय n r. हे रिलेशन कशाचं झालं, लिनियर वेलोसिटी अँड n म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी. सो अँग्युलर वेलोसिटी अँड फ्रिक्वेन्सी, लिनियर वेलोसिटी अँड फ्रिक्वेन्सी. राईट डाऊन दिस. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आज आपण पुन्हा एक इम्पॉर्टंट टॉपिक टीच करणार आहोत. तो म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स अँड सेंट्रीफुगल फोर्स. लक्ष द्या. आधी तुम्ही क्वेश्चन नोट करा. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ सेंट्रीपिटल फोर्स. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ सेंट्रीपिटल फोर्स. लक्ष द्या इकडे. सेंटर ओ, रेडियस r. इथे एक मी पार्टिकल घेतला, त्याचं मास कन्सिडर केलं m.
आणि हा जो फोर्स आहे आपला हा डायरेक्टेड टुवर्ड्स द काय आहे, सेंटर ऑफ सर्कल. फोर्स कोणत्या साईडला येत आहे, सेंटरकडे येत आहे. कोणाकडे येत आहे, सेंटरकडे. केव्हा, जेव्हा आपलं पार्टिकल सर्क्युलर मोशन काय करणार, परफॉर्म. तर ओमेगा घेतली मी त्याची अँग्युलर वेलॉसिटी. सेम इथे मी पुन्हा एक सर्कल ड्रॉ केला, सेंटर घेतला हो, रेडियस आर, मास ऑफ पार्टिकल एम, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. बट फोर्सचं डायरेक्शन मी काय दाखवलं, अवे फ्रॉम द सेंटर, अवे फ्रॉम द सेंटर. तर विद्यार्थी मित्रांनो, जो फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर येणार, म्हणजे जो सेंटरकडे येणार, तो असतो सेंट्रिपिटल फोर्स. आणि जो फोर्स सेंटर पासून अवे होतो, जो फोर्स सेंटर पासून काय होतो, अवे, त्याला म्हणतो आपण सेंट्रीफ्युगल फोर्स. दोघांमध्ये एकच डिफरन्स आहे फक्त, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर, अवे फ्रॉम द सेंटर. आधी तुम्ही क्वेश्चन लिहिला असणार, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. हा क्वेश्चन लिहिला आहे तुम्ही. तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय होते, द फोर्स विच इज डायरेक्टेड अलॉंग द रेडियस. जो फोर्स रेडियसच्या सोबतच येणार, हा रेडियस आहे ना आपला, डायरेक्टेड अलॉंग द रेडियस, रेडियसच्या सोबत, बट टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. यामध्ये द फोर्स विच इज डायरेक्टेड अलॉंग द रेडियस, अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. वन वर्ड फक्त चेंज आहे विद्यार्थी मित्रांनो, टुवर्ड्स द सेंटर, अवे फ्रॉम द सेंटर. ओके. तर आधी तुम्ही क्वेश्चन लिहिला असणार, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. ही डायग्राम ड्रॉ करा फास्ट. डायग्राम ड्रॉ झाली असणारच, लिहायचं काय आहे, स्टार्ट करा. द फोर्स which is directed along the force which is directed along the radius towards the center of circle, directed along the radius towards the center of circle is called as centripetal force. It's called as centripetal force. Okay. After that, next point liya, the SI unit is Newton. SI unit is Newton. Next point, the dimensions are m1 l1 p minus 2. The dimensions are m1 l1 p minus 2. ओके. आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा जो आपला सेंट्रिपिटल फोर्स आहे, या फोर्सचा आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. सो फर्स्ट काय करू आपण, कन्सिडर अ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एक पार्टिकल कन्सिडर करू, जे पार्टिकल काय परफॉर्म करत आहे, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. त्या पार्टिकलचा मास किती घेऊ, m, रेडियस किती, r, अँग्युलर व्हेलॉसिटी किती, ओमेगा, आणि सेंटर काय आहे, तर o. राईट डाऊन. कन्सिडर अ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन having mass m, radius r, angular velocity omega, and center O.
त्यानंतर आता सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युल्याकडे लक्ष द्या. नाव सेंट्रिपेटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो, मास इंटू सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. मास इंटू काय, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. सेंट्रिफ्युगल फोर्स आपण डिनोट करतो फोर्स F आणि सेंट्रिपिटल असल्यामुळं याच्या बेसमध्ये C डॉट P डॉट सेंट्रिपिटल फोर्स. मास आहे आपला M आणि सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला असतो R ओमेगा स्क्वेअर. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला R ओमेगा स्क्वेअर. बट V इक्वल टू असतो R इंटू ओमेगा. या चॅप्टरचं फर्स्ट डेरिवेशन V इक्वल टू R इंटू ओमेगा. सो देअरफॉर ओमेगा इक्वल टू काय येणार, V अपॉन R. ओमेगाची ही व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुटअप करू. देअरफॉर सेंट्रिपिटल फोर्स M इंटू R, ओमेगाची व्हॅल्यू आहे V अपॉन R होल स्क्वेअर. अगेन सेंट्रिपिटल फोर्स M R हा होणार V स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर. V चा स्क्वेअर V स्क्वेअर, R चा R स्क्वेअर. R गेट कॅन्सल, R कॅन्सल झाला. तर सेंट्रिपिटल फोर्स येणार आपला MV स्क्वेअर अपॉन R. हा झाला विद्यार्थी मित्रांनो सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला. आणि याला आपल्याला वेक्टर फॉर्म मध्ये सुद्धा लिहून दाखवावं लागते. इन वेक्टर फॉर्म याला जेव्हा आपण वेक्टर फॉर्म मध्ये लिहू, सो फोर्स इक्वल टू मायनस साइन आपल्याला डिनोट करावी लागणार वेक्टर फॉर्म साठी. कोणती साइन, मायनस. मायनस साइन यासाठी कारण पार्टिकल हा काय होत आहे, मूव टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. सो इट इंडिकेट्स निगेटिव्ह साइन इन वेक्टर फॉर्म. ओके, राईट डाऊन दिस फास्ट. विद्यार्थी मित्रांनो हा टॉपिक होता आपला सेंट्रिपिटल फोर्सचा. त्यानंतर तुम्ही लिहा एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स. लिहा क्वेश्चन, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स. जस्ट आता आपण सेंट्रिपिटल बघितलं, आता बघणार आहोत आपण सेंट्रिफ्युगल. सो फर्स्ट वन, चेंज द डायग्राम. आपली फक्त इथे डायग्राम चेंज होणार. हे क्लीन करायची काहीच गरज नाही आहे, तुम्हाला सेम ऍज इट इज लिहायचं आहे. ऑनली डेफिनेशन चेंज होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑनली डेफिनेशन. डायग्राम हा रेडियस, सेंटर, डायरेक्शन दाखवणार आहे आपण अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल, मास आणि ही झाली आपली अँग्युलर वेलोसिटी. ओके, सेम डायग्राम ड्रॉ केली आहे मी, फक्त एरो काय दाखवला आता, अवे फ्रॉम द सेंटर ऑफ. ओके, याच्या आधीच्या डायग्राम मध्ये टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल होता. आता लिहा द फोर्स विच इज डायरेक्टेड अलॉंग द रेडियस, द फोर्स which is directed along the radius away from the center of circle, away from the center of circle is called as centrifugal force. It's called as centrifugal force. त्यानंतर मी जे सांगत आहो ते केअरफुली लक्ष द्या.
यामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, एकदम सिंपल टॉपिक आहे. डेफिनेशन सुद्धा सेम आहे आपली. मागच्या डेफिनेशन मध्ये होतं द फोर्स विच इज डायरेक्टेड अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. कोणता वर्ड होता? टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. यामध्ये फक्त टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कलच्या ठिकाणी येणार अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. आफ्टर दॅट, आता केअरफुली लक्ष द्या माझ्या बोलण्यावर. द SI युनिट इज न्यूटन. द डायमेन्शन आर सेम ऍज इट इज राहणार आहे. त्यानंतर कन्सिडर अ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याच मिनिंग द SI युनिट इज न्यूटन. त्या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत तुम्हाला ऍज इट इज लिहायचं आहे. फक्त चेंज काय आहे लक्ष द्या. सेंट्रीपिटलच्या ठिकाणी येणार सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके. त्यानंतर इथे येणार सेंट्रीफ्युगल, सो CF. सेंट्रीफ्युगल. इथे सुद्धा सेंट्रीफ्युगल. आणि चेंज काय होणार? इन वेक्टर फॉर्म मायनस साइन येणार नाही. कोणती साइन राहणार आहे आपली तिथे आता? प्लस. हा छोटा चेंज आहे. SI युनिट पासून डायमेन्शन, त्यानंतर पूर्ण थेरी अप टू डेरिवेशन तुम्हाला ऍज इट इज लिहायचं आहे. ओके, राईट डाऊन.